जळगाव जिल्ह्यामध्ये भडगाव तालुक्यात भूतो न भविष्यतो अशा पद्धतीने ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामध्ये कुरा नाल्याला जो पूर आला त्या पुराचं पाणी जे आहे जळगावच्या भडगाव तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये शिरलं आणि हेच ते ग्रामीण रुग्णालय आहे। आपण काल दृश्यांमध्ये बघितलं होतं की हे संपूर्ण ग्रामीण रुग्णालय जे होतं ते पुराच्या पाण्याखाली होतं आणि यात जे कर्मचारी अडकले होते त्यांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलेलं होतं। आपण जर आताची परिस्थिती बघितलं तर आता बऱ्यापैकी पाणी या ठिकाणी ओसरलेलं आहे। मात्र रुग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसरात अद्यापही बऱ्या मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी जे आहे भडगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जे असतील काही काल दिवसभरामध्ये जे आहे रुग्णसेवा काही काळ जी आहे विस्कळीत झाली होती। मात्र मोठ्या अडचणींचा या ठिकाणी सामना आता रुग्णालय प्रशासनाला या ठिकाणी करावा लागतो आहे। काल जे या ग्रामीण रुग्णालयात पुराच्या पाण्यात अडकले होते हे काही कर्मचारी आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमकी परिस्थिती होती काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे काल अचानक सकाळी हळूहळू पाण्याची पातळी वाढल्या गेली, त्याच्यामुळे भरपूर पाणी हॉस्पिटलमध्ये साचले गेलं। त्याच्यामुळे भरपूर आमचं नुकसानसुद्धा झालेलं आहे। पूर्ण रेकॉर्ड इन्स्ट्रुमेंटसुद्धा खराब झालेले आहे। त्याची कल्पना आम्ही आमच्या डॉक्टरांना कळवली, सरांना कॉल केले, त्यानंतर सरांनी ट्रॅक्टर वगैरे सगळी व्यवस्था करून आमचा जीव वाचवला आणि आम्हाला बाहेर काढले। किती पाणी होतं काल? तुम्ही नेमकं काय करत होते जेव्हा पाऊस आला तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का असं पाणी? हां, हळूहळू पाणी वाढायला लागलं आणि अचानक भरपूर पाणी आतमध्ये साचले गेलं। त्याच्यानंतर मग सरांनी वगैरे आम्हाला ट्रॅक्टरने वगैरे बाहेर काढले। अच्छा, काय परिस्थिती होती काल? नेमकं तुम्ही काय काम करत असताना नाही बिघडले कशामुळे? सर, काल आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो असता चहूबाजूला अचानक पाणीचा महापूर दिसला। मध्ये गेल्यानंतर आमचे वैद्यकीय अधीक्षक हे म्हणे आता करायचं काय व आम्ही सर्व संभ्रमात होतो, काय करावं, सगळी मशिनरी पाण्याखाली, मध्ये रुग्ण अटकलेले आणि डॉक्टर पंकज जाधव सर यांनी खूप प्रयत्न केले, इतर यंत्रणा बोलवली आणि आमची मशिनरी वगैरे कशी वाचेल, रुग्णांचे प्राण कसे वाचतील याच्यासाठी खूप प्रयत्न केले। आम्ही सर्व स्टाफ यांनी आमच्या प्राणावरसुद्धा बितलेली होती, परंतु याच्यातनं चहूबाजूला अडकलेले पाणी बऱ्याच गावकऱ्यांच्या सहकार्याने रुग्णांना आम्ही बाहेर काढलं आणि वैद्यकीय अधीक्षक आमचा सर्व स्टाफ या संकटातून बाहेर आलेला आहे। पण खूप वाईट परिस्थिती होती सर कालची, बरेचसं आमचं आर्थिक नुकसान पण झालेलं आहे, परंतु मानव काही नुकसान झालं नाही आहे। सर, काय सांगणार काल हा जे परिस्थिती होती ही पहिल्यांदाच अशा पद्धतीने ग्रामीण रुग्णालय पाण्यात सापडलं होतं, त्याच्यामुळे नेमकं सध्याची परिस्थिती आता काय आहे इथे? काल जो सतत पाऊस झाला त्याच्यामुळे हळूहळू पावसाचा जोर जरी कमी होत होता, परंतु पडलेल्या पावसाचा फ्लो इकडच्या दिशेने येत होता। तर हळूहळू नेहमीप्रमाणे इथे 1-2 फूट पाणी असणं आमच्यासाठी नेहमीचीच सोय होती, परंतु पाण्याची पातळी वाढत दवाखान्यात जवळपास 3 ते 4 फुटाच्या लेवलपर्यंत पाण्याची पातळी यायला लागली। त्यावेळेस मग मी कुठल्याही कर्मचाऱ्याला मध्ये थांबू देणं माझ्यासाठी योग्य नव्हतं। रुग्ण जे होते 2च पेशंट होते, त्यांना आम्ही एवढी पातळी वाढायच्या आधीच संभाव्य माहिती घेऊन त्यांना लवकरात बाहेर काढून दिलं होतं। हां, कर्मचारी त्यावेळेस सगळेच सकाळच्या शिफ्टचे सगळे कर्मचारी हजर होते, त्याच्यामुळे मग त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जे पुरुष कर्मचारी होते ते पायी निघून गेले। आता या सिस्टर वगैरे थोड्या थांबून होत्या, तर ते 3-4 फुटापर्यंत पाणी आल्यानंतर इकडे पुढे जायला पण खाली आल्यानंतर ते 5-6 फूट असं वाटत होतं। मग आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून ट्रॅक्टर मागवलं, त्या ट्रॅक्टरला लावून मी पण स्वतः इथपर्यंत आलो, कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही गेलो। मध्ये आमचे जे वैद्यकीय उपकरणं आहेत ते वगैरे ओले झाल्याने त्याचं नुकसान आहे, समोर औषधीचं नुकसान आहे, समोरची संरक्षक भिंत पडून गेली पाण्याच्या दबावाने त्याचं नुकसान आहे, इकडच्या बाजूने पण आहे भिंत पडून गेलेली आहे त्याचं नुकसान आहे। त्याच्या बाबतीत आम्ही तहसीलदारांना पण कळवलं आहे, माननीय गिरीश भाऊ स्वतः व्हिजिटला येऊन गेले, त्यांनाही आम्ही या गोष्टीबद्दल कल्पना दिली आणि रात्री 2 वाजेपर्यंत आमच्या पूर्ण स्टाफने थांबून एवढी परिस्थिती असल्यानंतरही रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही दवाखाना स्वच्छ करून घेतला परत आणि आज सकाळी परत आम्ही सेवेसाठी हजर आहोत। तर काल या ठिकाणी जे आरोग्य सेवा होती काही प्रमाणात विस्कळीत झाली होती आणि मोठ्या प्रमाणावर पुराच्या पाण्याखाली हे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी अडकलं होतं। मात्र आज या ठिकाणी पाणी ओसरल्यानंतर पुन्हा जे काल पुराच्या पाण्यात जे कर्मचारी अडकलेले होते त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर पुन्हा आजपासून या ठिकाणचे डॉक्टर्स असतील, परिचारिका असतील किंवा कर्मचारी हे आज पुन्हा या ठिकाणी सेवेमध्ये रुजू झालेले आहे आणि सेवा या ठिकाणी पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणच्या मशिनरीज असतील किंवा औषधी असतील
याबरोबरच इतर गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आपल्याला या ठिकाणच्या डॉक्टरांनी दिली आहे। तर दुसरीकडे पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणची संरक्षक भिंत देखील कोसळलेली आहे। काल भयानक प्रसंग या ठिकाणी अनुभवल्यानंतर आज पुन्हा या ठिकाणी आरोग्य कर्मचारी असतील, डॉक्टर्स असतील, आज पुन्हा या ठिकाणी सेवेत रुजू झाले असून सेवा या ठिकाणची पूर्वत झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।